स्वागत करत आहोत. कालच्या ब्लॉग नंतर तुमचा एवढा भरभर प्रतिसाद पाहून आम्ही खूप खुश आहोत. तुम्ही जे एवढे सगळे कमेंट्स आणि लाईक्स आणि शेअर आणि सबस्क्राईब केले त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. यापुढेही आम्ही ट्राय करतोय असेच व्हिडिओ बनवत राहायचं. कालच्या व्हिडिओज मध्ये खूप सारे टेक्निकल इश्यूज होते, जसं की लाइटनिंगचा इश्यू होता. आमचा कॅमेरा पण एवढा ठीकठाक आहे म्हणजे पण या सगळ्या गोष्टींनंतरही तुम्ही आमचा ब्लॉग बघितला आणि तो तुम्हाला आवडला, त्यामुळेच आम्ही आजचा ब्लॉग करायला प्रवृत्त झालो. मराठी ब्लॉग आहे तर मराठीतच पूर्ण बोलूयात. आणि मधून मधून थोडीशी हिंदी आणि इंग्लिश येईल, पण ठीक आहे. बाकी आज आपण बनवणार आहोत चायनीज राईस. फ्राईड राईस पण म्हणू शकता. चायनीज राईस बनवण्यासाठी सृष्टीने ऑलरेडी सगळ्या भाज्या कट करून ठेवलेल्या आहेत. छान छान भाज्या तिने पहिले गाजर कट केलंय, कांदा कट केलेला आहे, पत्तागोबी कट केलेली आहे, शिमला मिरची कट केलेली आहे आणि ही दिसत असेल तुम्हाला तर मिरची आहे. तर हे या सगळ्या भाज्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. लॉजिक नाही माहिती, याच्यात टाकतात, चायनीज मध्ये टाकतात भाई. असं तुमच्याकडे टाकत असेल तर टाका, नाही तर नका टाकू. तर चायनीज मध्ये असंच टाकतात म्हणून आम्ही असंच कट केलेलं आहे. आज कुठला व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअप आणि युट्यूब युनिव्हर्सिटी मधून आम्ही कुठलाच कोर्स केलेला नाहीये. बनवणार आहोत ते सगळं मनाने आणि मनापासून बनवणार आहोत. तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनीही आमचा ब्लॉग मनाने आणि मनापासून बघावा. सो पुढे याच्यामध्ये टाकायला आम्ही काही सॉसेजेस काढून ठेवलेले आहे. आय डोंट नो हे त्यात जातं की काही, पण आम्ही टाकणार आहोत. आमचं चायनीज राईस आम्ही टाकणार. तर ह्याच्यामध्ये टाकायला पहिले चिंग्सचे शेजवान चटणी आम्ही काढून ठेवलेली आहे. देन आय डोंट नो पास्ता सॉस आमच्याकडे आहे पण नाही टाकत. ठीक आहे, ऐसा मत करो मेरी जान. आणि हे केचप पण काढून ठेवलेलं आहे. हे पण माहिती नाही जातं की नाही, नंतर बघूया. जर चांगला लागला तर ठीक, नाही तर बघू. आणि हे काहीतरी चिंग्स सिक्रेट मसाला आहे. गेस दिस इज फ्राईड राईस मसाला. दिस इज फ्राईड राईस मसाला. सो एवढ्याच गोष्टी आमच्याकडे आहेत आणि आम्ही एवढ्यातच बनवणार आहोत. तुमच्याकडे जर जास्त गोष्टी असेल तर तुम्ही बनवू शकता. त्यानंतर तुम्हाला आम्ही भात आधी भिजवून ठेवला होता, तर त्यामध्ये आम्ही अडीच वाट्या तुम्ही टाकू शकता. आमच्याकडे हा मेजर करतो नेहमी मेजर. तर याच्यामध्ये आम्ही 2.5 ग्लास तांदूळ घेतला होता आणि तो पाण्यात पहिले धुवून घेतला स्वच्छ आणि त्यानंतर भिजवायला ठेवला थोडासा. तो सृष्टीने भिजवून घेतला आणि त्यानंतर आम्ही राईस लावला होता कुकरमध्ये. तर त्या कुकरमध्ये पण आम्ही जो राईस होता भिजवलेला तो टाकला आणि त्याच्यात जेवढा राईस टाकला तेवढंच पाणी टाकलंय. आणि त्यानंतर 3 शिट्ट्या घेऊन तो कुकर झालेला आहे. आता राईस रेडी आहे आपला. गॅस चालू झालेला आहे. तुम्हाला एकदा कढई दाखवते. कढई दाखवते. कढई थोडीशी मोठीच घ्या सो दॅट तुम्हाला त्यामध्ये सगळ्या भाज्या बसतील. कढई आणि आम्ही त्यात थोडंसं तेल टाकून घेतलंय. आता यामध्ये पुढची प्रोसेस सांगतो. मलाही नाही माहिती कसं सांगणार, तर हळूहळू प्रोसेस विचारा, कारण मलाही एवढी प्रोसेस माहिती नाहीये. आमच्याकडे हेड शेफ आहेत आणि मी ज्युनियर शेफ आहे. तर हेड शेफ मला सांगतील, त्यानंतर आम्ही करू थोडे थोडे काम. तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत पहिले जिरे माहिती नाही किती टाकायचे हेड शेफ. चवीनुसार जिरे मी पहिल्यांदा ऐकले. चवीनुसार मीठ ऐकलं होतं, तेही आजपर्यंत मला माहिती नाही किती टाकायचं. चवीनुसार मीठ किती असतं प्लीज कमेंट मध्ये तुम्ही एकदा मला सांगा. आणि राहिली गोष्ट, चवीनुसार जिरे हा नवीन प्रकार आता मार्केटमध्ये आलेला आहे. तर चवीनुसार जिरे आज आपण टाकणार आहोत. तर माझी चव जेवढी तेवढे जिरे मी टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार जिरे टाका. ओके, मनानुसार टाका, मनाप्रमाणे टाका. चवीनुसार काय असतं आणि मनाप्रमाणे टाकायचं असतं तर मग आम्ही युट्यूबवर व्हिडिओ कशाला बघितले असते. मग आम्ही सगळंच चवीनुसार बनवलं असतं ना. तुमच्या व्हिडिओचा काय फायदा. बनवा जरा चवीनुसार बनवा, पण चवीनुसार किती ते पण सांगा. आणि लगेच कमेंट करू नका तू चवीनुसार किती टाकलंय. माझ्या चवीनुसार 1 चमचा पकडून चला मसाल्याचा चमचा जिरे. ओके, तर यात मी आता पहिले टाकते
तेल, सॉरी मिरची, झालंय. I am the danger. यात आपण सगळ्या मिरच्या टाकलेल्या आहेत, तर मी तुम्हाला मिरच्या पण दाखवते. आता आपण मिरच्या टाकलेल्या आहेत, तर आता आपण कढईत मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत. त्यातच आपण आता कांदा टाकणार आहोत. कांदा पण असा उभा चिरून घेतलेला आहे, पूर्ण बारीक बारीक. मला असं वाटतं फ्राईड राईस साठी कसा कांदा चिरायचा आणि कशा व्हेजिटेबल्स चिरायच्या सगळ्यांना माहितीच आहे. काही काही जण खूप बारीक बारीक चौकंडी कट करताय. मी मून कट किया है. तर फ्राईड राईस साठी बरेच जण एकदम छोटू बारीक कट करतात सगळ्या व्हेजिटेबल्स. बट आम्हाला उभ्या भाज्या चिरून हव्या होत्या, म्हणून उभ्या भाज्या टाकायच्या होत्या फ्राईड राईस मध्ये, म्हणून आम्ही उभ्या चिरलेल्या आहेत. तर भाज्या आता यामध्ये आपण टाकलेल्या आहेत सध्या मिरची आणि कांदा. त्यानंतर बाकीच्या भाज्या, पहिले हे थोडंसं सॉटे होऊ देऊ आणि त्यानंतर आपण बाकीच्या भाज्या यामध्ये टाकूयात. ओके, सो तोपर्यंत मी तुम्हाला राईस दाखवते. हा राईस आम्ही जेवढं प्रमाण तुम्हाला सांगितलं होतं तेवढंच आम्ही शिजवून घेतलेलं आहे. तर यामध्ये आम्ही कांद्यानंतर गाजर टाकलेले आहेत. गाजर झाल्यानंतर आपण यामध्ये टाकूयात पत्ता गोबी आणि त्यानंतर टाकूयात शिमला मिरची. तर आता हे गाजर बऱ्यापैकी सॉटे झालेलं आहे. मी तुम्हाला एकदा दाखवते कसं झालंय. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पत्ता गोबी. कोणदिन जावे ना झिंका चिका झिंका चिका झिंका. यामध्ये तुम्ही सगळ्या भाज्या टाकल्यानंतर ती कढई तुमची कितीही मोठी घेतली तरी ती पूर्ण फुल भरून जाईल. घाबरू नका. पूर्ण व्यवस्थित सॉटे झाल्यानंतर गॅसवरती ते खूप छोटं होऊन जातात सगळ्या भाज्या आणि त्यानंतर तुम्ही त्यात मसाले ऍड करून त्यामध्ये पुन्हा इधर राईस तुम्हाला टाकायचं असेल तर राईस टाकू शकता, और तुम्ही जर नूडल्स बनवत असले तर नूडल्स टाकू शकता. आम्ही सध्या राईसच टाकणार आहे कारण आम्हाला फ्राईड राईस बनवायचा आहे. अँड वन मोर थिंग की याच्यामध्ये आम्ही भरपूर सारे असे वेगवेगळ्या टाईपचे मसाले टाकणार आहोत. याचं कारण असं आहे की आम्हाला दोघींनाही इंडियन स्ट्रीट फूड फार आवडतं, तर आम्ही हे स्ट्रीट स्टाईल चायनीज बनवायचा ट्राय करतोय. सो इट इज गोना बी अ चायनीज इंडियन फूड. आता आपण यात जी शिमला मिरची आपण चिरून घेतलेली आहे ती पण टाकून देणार आहोत. मी लहान होते तेव्हा जेव्हा चायनीज खात होतो आम्ही, तर तेव्हा मी सगळ्या त्यातल्या भाज्या काढून चायनीज खायची, कारण मला बिलकुल आता पण काढते भाज्या. आपण त्या दिवशी गेलो होतो ते चायनीज खायला, तेव्हा काढलं ना ते शिमला मिरची काढली होती ब्रो फक्त. शिमला मिरची तुम्ही खायला पाहिजे ना. मला एक मिनिट मला एक रिझन द्या तुम्ही शिमला मिरची खाण्याचं. का खायची माझं शिमला मिरची? तुम्ही नॉर्मल मिरची खातात, राईट. नॉर्मल मिरची मध्ये तुम्हाला जे काय विटामिन्स मिनरल्स जे काय मिळायचं ते सगळं मिळतंय ना, आणि आपण इंडियन भरून मिरच्या खातो. तर शिमला मिरची इन्व्हेंट का केली? बरं इन्व्हेंट केली तर भाजीत का टाकताय आणि भाज्या का बनवतो मला कळत नाही यार. बट ठीक आहे, चायनीज मध्ये टाकतात तर टाकतोय आम्ही, बट छान रिझन कळत नाही यार मला. शिमला मिरची टेस्टलेस बकवास आयटम शिमला मिरची बॅन करून टाका भाई, बॅन. अरे बापरे. इट इज नॉट लाईक की आय हेट शिमला मिरची, बट इट इज मोर लाईक की काय पर्पज काय आहे त्याचं, काय पर्पज आहे. तुम्ही मिरची खाताय त्याच्यामध्ये तुम्हाला या मिरचीत जे मिळणार आहे ते त्या मिरचीत मिळणार आहे. बाकी अजून काही असेल तर कमेंट मध्ये सांगा तुम्ही, म्हणजे मला कळेल आणि मी खायला लागेल. कोण शिमला मिरची नाही खात? शिमला मिरची नाही खात म्हणे, आज कळालं मला. बिलकुल नाही खात. पर्सनली भेटलेले आहेत आमचे हेड शेफ शिनशानला, तो शिमला मिरची नाही खात. त्याच्या आईची पण कंप्लेंट आली होती आमच्या हेड शेफ कडे की आमचा पोरगा शिमला मिरची नाही खात, तर कशी तरी खाऊ घाला. तर आमच्या हेड शेफनी चांगल्या भाज्या बनवून त्यांना खाऊ घातल्या होत्या शिमला मिरचीच्या. येस, मी कोण आहे? शिनशानची बहीण. काय नाव तिचं? हागी मारू. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. हागी मारू कुठे तिचं नाव
करून, कारण त्यांच्या बाजूला एक छोटूस बाळ राहतं. हिमामारी ओके, इंडियनच राहणार शेवटी आपण. हिमावरी नाही, हिमामारी. ही भाजी बऱ्यापैकी आता झालेली आहे. यामध्ये आपण टाकूयात आता चिंग्सचा मसाला. हा फ्राईड राईस, चिंग्स फ्राईड राईस मसाला टू बी प्रिसाइज. मी विसरू शकते पण आमचे हेड शेफ नाही विसरू शकत. गलती होनी नहीं चाहिए. ओके, तर हा मसाला आता आपण पूर्ण टाकलेला आहे. त्याला आपण छान मिक्स करून घ्या. तर हा राईस आपण मोकळा करून ठेवतोय थोडासा. तो तोडायचा नाहीये अजिबात आणि फक्त हळूहळू असा मोकळा करायचा. हळूहळू असा राईस मोकळा करून ठेवतो आपण सगळा. म्हणजे जेव्हा फोडणीत जाणार तेव्हा तो एक एक दाणा वेगळा होईल असं. येस. आता आमच्या भाज्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत. मी तुम्हाला एकदा दाखवते. दिस इज भाजी पूर्ण शिजलेली आहे. आता यामध्ये आपण थोडंसं शेजवान चटणी घालून मग बाकीचं टाकणार आहोत. शेजवान चटणी किती टाकायची आहे हे आपल्याला हेड शेफ दाखवतील. चटणीमध्ये सगळं शिवून जातं. चटणी आपण टाकली आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा तिखट टाकून देऊ. तिखटपेक्षा मसाला बेटर राहील पण ठीक आहे, तिखट टाकूया सध्या. तर यामध्ये आता आपण सगळं टाकून घेतलेलं आहे. तर आपण यात ऍड करणार आहोत राईस. मी तुम्हाला आता दाखवते कसं झालेलं आहे. असं झालं आहे शेवटी. So beautiful, so elegant, just looking like a wow. आणि थँक्यू, दॅट्स ऑल गाईज. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूयात. तर थँक्यू सो मच. काल तुम्ही जो व्हिडिओवर एवढं सगळं प्रेम दाखवलं सगळ्यांनी आणि जे भरभरून तुम्ही कमेंट्स केल्या, लाईक शेअर सबस्क्राईब केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि मी आभार मानते. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्कीच आम्हाला कळवा. तुम्हाला काही वाटत असेल की आमच्यासोबत व्हिडिओज करायचे तुम्हाला, तुम्हीही या व्हिडिओजमध्ये येऊ शकतात. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही ट्राय करू असंच रोज रोज नवनवीन पदार्थ आणि नवनवीन व्हिडिओज कॉन्टेंट तुमच्यापर्यंत आणण्याचा. थँक्यू, बाय बाय.